नमस्कार रसिक हो. मी गंगदत्त बोलतोय. होय, तोच तो गंगदत्त नावाचा बेडू. का, काय झालं, हसताय असे? अहो, पंचतंत्रकारांनी मला मंडूकराज संबोधलंय. त्यामुळेच मी तुम्हा भारतीय नेत्यांमध्ये आणि पर्यायाने त्यांचे पाठीराखे आणि कार्यकर्ते या सर्वांमध्ये मला पाहतोय, जे आपल्या स्वकीयांना संपवू पाहतात. त्याचं झालं असं, भाऊबंद आणि स्वकीयांच्या तथाकथित त्रासातून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी मी शोधात होतो एका महाठकाच्या. तेव्हा मला भेटला एक कृष्ण सर्प. महान महान अशी नीतितत्व आठवत मी साद घातली त्याला प्रेमानं. प्रियदर्शन, अरे प्रियदर्शन. तेव्हा चमकून पाहिलं त्यानं माझ्याकडं. अरे, हा आपला जातभाई नाही, आपली जिगरी दोस्ती नाही, तरी इतक्या प्रेमानं हाक मारतोय हा. यामुळं गोंधळून गेला तो. कुण्या मांत्रिकाचा तर हा प्रयोग नाही ना, असं वाटून घाबरून गेला तो. परंतु माझा हेतू त्याच्या फायद्याचा आहे समजताच तयार झाला तो माझ्याबरोबर यायला आणि मला साथ द्यायला. उगीच नाही त्याला आयत्या बिळावरचा नागोबा म्हणत. रसिक हो, तुमच्याकडे येणारे रोहिंगे हे आचाच अवतार आहेत बरं. तर ऐका माझी करुण कहाणी. प्रियदर्शनला आणलं ते भाऊबंदांना, स्वकीय जे मला त्रासदायक होते त्यांना संपवण्यासाठी. त्याचं ते कार्य अव्याहतपणे चालू होतं. दिवसामागून दिवस जात होते आणि मला आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. आता या साम्राज्याचे निरंकुश राजे होणार आपण, या भ्रमात होतो मी. पण त्या कृष्ण सर्पाची भूक माझ्या स्वजनांना देखील संपवेल हे लक्षातच नाही आलं माझ्या. आणि एक दिवस त्या भक्षकानं माझ्या मुलाबाळांकडे मोर्चा वळवला. संतप्त झालेल्या माझ्या पत्नीनं माझी कानउघाडणी केली खरी, परंतु कशाचाच उपयोग नव्हता. अशातच त्यानं माझ्या पत्नीचाही घास घेतला. माझं सारं अवसानच घडून गेलं. मी प्रचंड घाबरून गेलो. आता कोणत्याही क्षणी हा सर्प आपला काळ बनून आपल्या समोर उभा ठाकेल याची पुरेपूर जाणीव झाली मला. आणि मी पूर्वीच्याच भीतियुक्त प्रेमानं त्याला साद घातली. प्रियदर्शन, आता माझं काम झालं बाबा. तुला देण्याकरता आता काही उरलं नाही माझ्याकडं. परंतु माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत त्यानं आपला बुभुक्षित कटाक्ष माझ्याकडे टाकला. मला समजून चुकलं की आता याच्या तावडीतून आपली सुटका नाहीच. त्या क्षणी मी अत्यंत कळवळ्यानं म्हटलं, प्रियदर्शना, आता मला एकच मार्ग दिसतो तुझ्यासाठी. मला आता माझ्या इतर परिचितांना पोहोचवलं पाहिजे तुझ्यापर्यंत. त्यासाठी मी या विहिरीबाहेर जाणं गरजेचं आहे रे. आयतं खाऊन सोकावलेल्या आणि सुस्तावलेल्या त्या काळसर्पाला माझा हा विचार सहजपणे मान्य झाला. रसिक हो, त्या काळसर्पामुळं विस्थापित होण्याचं दुर्दैव माझ्या नशिबी आलं. पुढं त्यानं वाट पाहून एका घोरपडीबरोबर शपथेवर कळवलं की मी तुझ्याशिवाय इथं राहू शकत नाही, तू परत ये, मी तुला काही करणार नाही. पण रसिक हो, मला माहित होतं, बुभुक्षितः किम न करोति पापम. जे आपले ते आपले. क्षणिक फायद्यासाठी तुम्ही परकीयांना स्वगृही थारा द्याल तर माझ्यासारखीच विस्थापित होण्याची वेळ येईल तुमच्यावर. स्वधर्मे निधनम श्रेयः परधर्मो भयावह.
आज रोहिंगे परकीय अनधिकृतपणे तुमच्या तथाकथित नेत्यांना राजपद देतीलही, पण भविष्यात तुमच्या नशिबात माझ्यासारखं विस्थापित होणं लिहिलं जाईल. तेव्हा वेळीच सांभाळा. तुमचा गंगदत्त होऊ देऊ नका. गंगदत्ताला दुसरी विहीर मिळाली. आपल्याला मात्र भारतासारखा दुसरा सहिष्णू देश मिळणार नाही बरं.